सो द फर्स्ट पार्ट, पहिल्या भागामध्ये आपण पेमेंट साईडचं रेंटपर्यंत पाहिलं आहे. प्रॉब्लेम नंबर 7 पाहतो आपण टेक्स्टबुकमधला. या 7व्या प्रॉब्लेममध्ये पेमेंट साईड आपण पहिल्या व्हिडिओमध्ये रेंटपर्यंत दिलेलं आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट दिले आहेत 15,000. इन्व्हेस्टमेंट आपली ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंटला खाली ॲडजस्टमेंट दिले बघा. इन्व्हेस्टमेंटला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. काय म्हटलं बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्रूड फॉर 6 months. 15,000 वरती 5% ॲक्रूड आहे. सो ॲट इंटरेस्ट रिसिवेबल, इंटरेस्ट रिसिवेबल फॉर 6 months. 6 months 5%. 10% किती 1500, 5% किती 750. 750 वर्षाचं होईल. ॲक्रूड किती आहे फॉर 6 months म्हणजे किती येणार 375. 375. परत बघा 10% 1500 येणार वर्षाचं, 5% किती येणार 750 वर्षाचं येणार आणि 6 महिन्याचं ॲक्रूड आहे म्हणजे किती 375. 15,375. 15,375. आणि हे इन्कम बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. प्रिंटिंग स्टेशनरी रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, नो एनी ॲडजस्टमेंट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे 800 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पोस्टेज सेंट रेव्हेन्यू like a partnership final account, no change. There is a profit and loss account, here is an income and expenditure account. This is only just difference, otherwise all postings are same. Postage किती आहे 3,200. सर्व पोस्टिंग सारखे आहे. रेव्हेन्यू एक्सपेन्स आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हियर इन्कम एक्सपेंडिचर साईडला असणार आहे. फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट काय आहे आपली बँक ॲसेट आहे, बँक बॅलन्स आहे. एफडी फिक्स डिपॉझिट ॲसेट आहे, करंट ॲसेट असणार आहे. असेल तसं फिक्स डिपॉझिट लॉंग टर्म जर असेल तर ते कॅपिटल पेमेंट. कॅपिटल पेमेंटचं 3,900 आहे. कॅपिटल पेमेंट आहे म्हणून आपण इकडे ॲसेटला घेतलेलं आहे. रेव्हेन्यू पेमेंट असतात आपण इकडे एक्सपेंडिचर टाकणार. फिक्स डिपॉझिट 3,900. आणि क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक काय प्रॉब्लेम नाही, कुठेही घ्या. कॅश इन हँड अँड कॅश विथ बँक, कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक. किती आहे 830 आणि 6. 830 6,000. सो सी हियर पेमेंट साईडसुद्धा आपण सर्व पोस्टिंग केलेलं आहे. रिसिट साईड अगोदरच पहिल्याच केलेलं आहे. पेमेंट साईड पण पूर्ण झालेली आहे. आता खाली 1-2 ॲडजस्टमेंट राहिलेले आहे, तेवढंच आपण फक्त इथं पाहणार आहोत. तर ते एकच राहिलेलं आहे. इंटरेस्टची पण आपण केली. कुठलं 4 नंबरची ॲडजस्टमेंट फक्त राहिलेली आहे. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. 5% बिल्डिंगवरती आहे, 10% फर्निचरवरती आहे. सो लेस डेप्रिसिएशन बिल्डिंगवरती 5%, 5% डेप्रिसिएशन. याबद्दल तर मला वाटतं काहीच आहे एक्सप्रेशन देण्याची गरज नाही आहे. की 5,000 म्हणजे किती येणार 2,500. 47,500. आणि फर्निचरवरती किती आहे 10%. दोन्ही इथे आपण ॲसेटला घेऊ, नंतर ते आपण तिकडे प्रॉफिट आपलं इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करू. 10%
डेप्रिसिएशन 1500, 13,500 ॲसेटला पूर्ण केलं, डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केलं. आता जे ॲडजस्टमेंट केलं ते आपण इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करू. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बिल्डिंगवरती किती 2,500 आहे आणि इथे किती आहे 1,500. 2,500 आणि 1,500 4,000. 4,000 depreciation. So see again, all receipts are posted either on the income side or on the liability side. Payment side, all items are posted either on revenue expenditure. On expenditure side, all the revenue expenses are debited and capital expenditure transferred to the asset side. अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंट किंवा संपूर्णपणे ॲडजस्टमेंट आपल्याला पूर्ण झालेल्या आहे. आता आपण फक्त काय करायचं आहे, इथं एक्सेस ऑफ इन्कम, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर हे आपण क्लोज करू आहोत. आणि इन्कम जास्त आहे का एक्सपेन्सेस जास्त आहे तो इफेक्ट आपण डायरेक्ट कॅपिटल फंडला ट्रान्सफर करायचा आहे. इन्कम मधून एक्सपेंडिचर लेस करूया. टू एक्सेस ऑफ इन्कम, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. 19,395 ते केलं तर दिसून आलं फक्त हे करू शकतो. 5 8 8 आणि 9 17 1 3 आणि 4 7 आणि 3 10 आणि 2 12 7 59 27 आणि 2 29 29 आणि 3 32 3 आणि 4 7 आणि 3 10 आणि 11 आणि 14 14 आणि 2 16 16 आणि 7 23 23 आणि 7 30 आणि 1 आणि 3 4 17,395 आहे का बघा. 19 आलं का 19,395 19,395 लाईक नेट प्रॉफिट. इथं नेट प्रॉफिट म्हणायचं नाही, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, पण ट्रीटमेंट तीच आहे. तो कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. इथं मात्र ॲड सरप्लस म्हटलं तरी पण चालेल. ॲड सरप्लस इथे 19,395 19,395 म्हणजे 495 9 आणि 3 12 आणि 7 आणि 2 9 92,495 12 92,495. Now take the total of asset side and asset side. It must be equal. याची टोटल किती झालं पाहिजे 94,105. 94,105 ही टोटल परत घरी व्यवस्थित तुम्ही बघा. इथे फक्त मी डायरेक्ट पुस्तकाचे उत्तर लिहिलेले आहेत. ठीक आहे, हा सिंपल प्रॉब्लेम आहे. पण इथे एक महत्त्वाचं लक्षात घ्या की रिसिट्स साईडमध्ये रेव्हेन्यू असेल तर ते इन्कम साईडला घ्या,
कॅपिटल रिसिट असेल तर लायबिलिटी घ्यायचं, आणि पेमेंटमध्ये सुद्धा रेव्हेन्यू असेल तर ते एक्सपेंडिचरला येईल, आणि कॅपिटल पेमेंट असेल तर ॲसेटला येईल. आणि सर्वप्रथम पहिलं कॅपिटल फंड पहिला इथे घ्यायचा. ओपनिंग बॅलन्स ऑफ ॲसेट्स आणि लायबिलिटी असतील तर त्या पहिल्या घ्यायच्या इथे जसं केलं तशा, किंवा आणखीन एक राहिले हे पण सांगू खरं, रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स सुद्धा डायरेक्ट अगोदर लिहिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. कुठल्याही प्रकारे एकही आयटम राहता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवा की ज्यामुळे तुमचं पण बॅलन्स शीट टॅली होणार नाही. तर संपूर्णपणे पोस्टिंग झालं